चला सर्व पब्लिक आलेली आहे. आता निघालो आम्ही मालवणसाठी. इकडे आहे तारकर्ली बीच. सकाळी इकडून जाऊन आलो आणि आता निघालो मालवणमध्ये. खरंच समोरून बघण्यासारखं आहे. भरपूर मोठा आहे, भरपूर पुतळा मोठा आहे महाराजांचा. आणि ह्या क्लायमेटमध्ये तर अजून भारी. फिरून वगैरे आलो आणि झाली जेवणाची तयारी. सर्वजण पंक्तीला बसलेले आहेत कारण मेनूच तसा खास आहे. पहिलाच पॉपलेट फ्राय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. ब्लॉगची सुरुवात गाडीतून करतो कारण मला झालाय उशीर भरपूरच. 6 वाजता निघायचं आहे मला. 6चा कॉल आहे आणि इथेच वाजलेत 5:45 वाजायला आलेत. मला अगोदर पोचायचं आहे शिरवण्याला. आणि लग्नानंतर पहिल्यांदा असं झालं आहे का बायकोला टाकून मी एकटाच फिरायला चाललो आहे. म्हणजे एकटा नाही, टूर्स आहे सोबत. पण टूर्स बोलल्यावर भक्ती असतंच, गुड्डू असतेच सोबत. सो चला बघूया. आता 4 दिवसाचा प्रवास आहे आमचा. सुरुवात झाली प्रवासाला आजपासनं. कोण कोण आहे टूर्स सोबत ते तुम्हाला दाखवणारच आहेत. सो आपल्या नेहमीप्रमाणे हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल्स. आणि यावेळी गुड्डू सोबत नाही. आम्ही एन्जॉय केली तर 100% तिची चिडचिड होणार आहे. सो काही हरकत नाही. नेक्स्ट ट्रिप कुठं असेल तेव्हा तिला आम्ही घेऊन जाऊ. सो चला कंटिन्यू राहा तुम्ही आमच्यासोबत. मला आता पटापट अर्ध्या तासात 27 किलोमीटर 27-30 किलोमीटरचा रस्ता पार करायचा आहे. सो कंटिन्यू राहा तुम्ही आमच्यासोबत. पोहोचलो नेरूरला DY पाटीलच्या बाहेर. आणि काका आपण कुठल्या ट्रिपला होतो? आपण याला सिक्कीमला होतो ना. सिक्कीमला. आणि पुन्हा एकदा आले ट्रिपला. नंतर दुसऱ्यावर गेलो, भूतानला. सो चला ही एक बस आहे, अजून एक बस आहे. पब्लिक चढते बसमध्ये. आणि आता निघू आम्ही थोड्या वेळेला प्रवासासाठी. हां कुठे चाललो ते सांगितलं ना. आम्ही चाललो कोकणात, तारकर्ली, देवबाग आणि येता येता करू आम्ही गणपतीपुळे. सो अजून 2-3 ठिकाणं आहेत. सो कोण कोण आहे ते प्रॉपर मी नंतर दाखवतो. सो 2 बस आहेत. निघल्या आमच्या बस. आणि सेकंड बस ही असणार आहे, फर्स्ट बस ही असणार आहे. आणि 1-2 जण राहिलेत त्यांच्यासाठी आम्ही अर्ध्या रस्त्याला थांबलेलो आहोत. आणि आता थोडा प्रवास झाला की नाश्त्याला पण उतरणार आहोत. एकदम टॉप बस आहेत. AC एवढी कूल होते ना, भरपूर. दादा गुड्डू नाही कसं वाटतंय तुला? अरे एकदम बेकार वाटतंय. गुड्डू पाहिजे. मला तर खूप आनंद होतो. शेर आम्ही जंगल में आझाद आहे. सो चला मस्त 2 बस फुल आहेत आमच्या, पॅक झालेल्या आहेत. आणि AC पण भरपूर फुल होते. सो गरमीचा काहीच टेन्शन होणार नाही. अर्ध्या रस्त्यात आलो आम्ही, म्हणजे प्रवासाला सुरुवात झाली. आणि मस्त 2 गाड्या थांबल्यात आमच्या झाडाखाली. आणि सर्व पब्लिक करतोय नाश्ता सकाळचा. मस्त टूर्सकडूनच नाश्ता आहे सकाळचा. आणि जेवणसुद्धा रात्रीचे. सो ही वेगळीच मजा असतं झाडाखाली किंवा सावलीखाली नाश्ता करायचे. मस्त तिकडं आम्ही झाडाखाली गाड्या थांबवल्यात आणि इथं नाश्त्याला थांबलो झाडाखाली. नाश्त्याचा काय मेनू आहे? मिसळ पाव आणि वडापाव. तो ही सगळी पब्लिक आहे आमच्यासोबत 4 दिवस. मस्त नाश्त्याला मिसळ पाव वडा. आणि आमच्यासोबत आहेत आमची ड्रायव्हर कंपनी. 2-2 पाव कमी खा हो, नाही तर झोपाल ना आम्हाला झोपवाल.
सो चला, बहुतेक सर्वांचा नाश्ता झालाय. दादा पण आपल्या सोबत आहेत. दादा कुठून? गणसोली. घनसोली. ओके. 100 मीटरवर मंदिर आहे आणि त्याच्या आधी आम्ही पुन्हा एकदा स्टॉप घेतला जेवणासाठी. जेवण वगैरे झाला सर्वांचा. आता मंदिरात दर्शन घेऊ आणि मग पुढं डायरेक्ट तारकर्ली बीचला. सो आजचा फक्त प्रवास आहे नॉनस्टॉप. उद्यापासून लोकेशन आहे 3 दिवस. जेवण वगैरे केला आणि आम्ही आलो आता परशुरामाचं दर्शन घ्यायला मंदिरात. चप्पल येथे काढाव्यात. चिपळूणमध्ये येते आणि गावाचं नाव पण परशुराम आहे. सो इथे पण शॉर्ट्सवर येत असाल तर येऊ नका, कारण दर्शन देत नाही शॉर्ट्सवर. मंदिरात दर्शन घेताना पुरुषांनी लुंगी आणि लेडीजने ओढणी घ्यायची डोक्यावर. भक्ती ताई आली नाही, आजारी आहे. सो कंपल्सरी आहे, चांगला नियम आहे. अशी जी सूचना होती ती अशी होती, जर पोरं शॉर्ट्सवर येतात तर त्यांच्यासाठी लुंगी आणि पोरी टॉप किंवा विदाऊट ओढणी येतात त्यांच्यासाठी ओढणी होती. सो कंपल्सरी आहे. मस्त परशुरामाचं मंदिर दर्शन वगैरे झाला. इथे पण कॅमेरा अलाव नाही करत. आता देवी रेणुका मातेचं मंदिर. तर मंडळी, आजची मॉर्निंग आमची होती ती म्हणजे तारकर्ली बीचवरून. काल रात्री आम्हाला यायला उशीर झाला, रात्र झाली. त्याच्यामुळं काल पूर्ण दिवस म्हणजे आमचा ट्रॅव्हलिंगमध्ये होता. सो पूर्ण हॉटेल बुक केलेलं आहे आपल्या मंडळींसाठी आणि हा पण हॉटेल आहे. तिथे चालू आहे जेवणाची तयारी, नाश्त्याची तयारी. सो सर्व साईट सीन्स वगैरे बंद आहेत, कारण ते काय त्यांचे नियम लागू झालेले आहेत भरपूर सारे. ऑगस्टपर्यंत मला तर वाटते बंद आहे. काही हरकत नाही, चला. तरी पण पब्लिक असणारच बीचवर. आपली पब्लिक काय ऐकणारी नाही. फिरणं बोललं काही येणारच येणार. सो सर्वात आधी करतो नाश्ता. बघूया नाश्त्याला काय काय आहे ते. सर्व मंडळी नाश्ता करतात आणि नाश्त्याला काय काय मेनू आहे आज. बहुतेक मी लेट झालो आहे. कॉफी पण आहे. काय काय आज नाश्त्याला आहे? पुरी, भाजी, शिरा आणि भाजी, अंडा बॉईल आणि चहा आणि कॉफी. तो नेहमीप्रमाणे मी लेट झालो आहे. सर्वांचा नाश्ता झालेला आहे. चला नाश्ता वगैरे करू आणि मग साईट सीन करू, बीच वगैरे फिरू. मी मस्त नाश्त्याला पुरी, भाजी, शिरा, ऑमलेट आणि चहा पिणार. सो सर्व आपली मंडळी सोबत आहेत. काका कुठून? काका बिझी. कुठून? बेलापूर. तुम्ही? पावणेगाव. पावणेगाव. आणि तुम्ही? शहाबाज. उल्वे. काय गो बाई, इथं मुगला नाही हो. हा बिंदास. चला, बहुतेक सर्वांचा नाश्ता झालेला आहे आणि प्रत्येकजण अर्धे फिरायला गेले. सर्वांचा नाश्ता वगैरे झाला आणि जो तो गेला बीचवर प्रायव्हेट रिक्षा करून आणि थोडी मंडळी राहिले. नमस्कार. काय बोलता? कुठून तुम्ही? सानपाडा, नवी मुंबई. संपदा. सानपाडा, नवी मुंबई. अच्छा, मला वाटलं संपदा बोललो होता. सो चला, सर्वांचा झाला नाश्ता. आता मस्त उन्हात आनंद बीचवर जाऊ, एन्जॉय करू, जेवून खाऊन येऊ, थोडा आराम करू आणि संध्याकाळी कुठं जायचं आहे? मालवण. ओके ओके. चला, रिक्षा वगैरे लागलेल्या आहेत. बहुतेक अर्धी मंडळी गेली, बाकी राहिलेत ते आता एक एक करून जातील. म्हणजे जो तो सेपरेटच गेला यावेळी. दुपारी थोडा फिरून आलो. क्लायमेट एकदम डेंजरस होता. भरपूर म्हणजे भरपूर ऊन होता. थोडा आराम केला आणि आता चालू आहे मालवणमध्ये. आणि इकडं झाले जेवणाची तयारी. सगळं कापून ठेवलं पद्धतशीर. आणि इकडं आपल्या स्टाईलमध्ये भाकरी. म्हणजे संध्याकाळचं काय बेत आहे आपला? आज संध्याकाळी पॉपलेट फ्राय, पॉपलेट फ्राय आणि कोळंबीचा रस्सा आणि ताज्या ताज्या भाकरी. कोकणात आल्यावर मच्छी नाही खाऊन असा होऊ शकत नाही. काय साधा कामच नसतं. येऊ बघ, हिरो आला बघ.
अरे पोज मार तू स्टाइलिश आहे. हियो हियो हिलो हिरो नाही हिलो. चला सर्व पब्लिक आलेली आहे. आता निघालो आम्ही मालवणसाठी. इकडे आहे तारकर्ली बीच. सकाळी इकडून जाऊन आलो आणि आता निघालो मालवणमध्ये. क्या बोल रहे हो? नाश्ता वगैरह हुआ कि नहीं? वो पत्थर नीचे रख दो. नाश्ता वगैरह हुआ कि नहीं? क्या खाया? 4 रोटी. चला सगळी पब्लिक आली ना? अजून येतात का? लाजतं काय रे तू? काय रे लाजतात सगळी मंडळी लाजतात. गाड्या लावल्यात तिकडे आणि आता 800 मीटर चालत पैदळ महाराजांचा पुतळा बघायला. हाय. सो राजकोटमध्ये आहोत. मस्त आता महाराजांचा पुतळा बघू. अजून काय बघायचं आहे दादा? एक रॉक गार्डन आहे अच्छा. आणि हे मालवण किल्ल्याला तर आता आतमध्ये जाऊ देणार नाही, पण आपण तिथे जाऊन येऊया, बघूया. येस. आता वाजलेत 6. तर इथे 7:30 वाजेपर्यंत क्लायमेट असतं मजबूत. म्हणजे सूर्य असतो. बेकार. मावशी काय बोलता? मावशी बोलले तर मावशी पुढे बघायला लागली. मावशी बोलू मी नाही आहे. मी मावशी नाही. मावशी बोललो तर बघलाच नाही. मावशी बोलली तर पुढे. चला मस्त. लास्ट टाइम आलेलो तेव्हा पण आम्ही चालतच गेलो. आता पण चालतच चाललो. पण भारी. हा काय बोलतोय मावशी? दमलीस? दमलू कशी 400 मीटर नाही चाललीस तर? पोचलो किल्ल्यावर आणि महाराजांचा पुतळा आहे समोरून पण मी दाखवतो. आम्ही मागच्या बाजूने आलो. मस्त क्लायमेट. संध्याकाळी फिरण्यासारखं आहे आणि बघण्यासारखं आहे कोकण. राजकोट प्रवेशद्वार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. बोल. भरपूर मोठा आहे भरपूर. खरंच समोरून बघण्यासारखं आहे. भरपूर मोठा आहे. भरपूर पुतळा मोठा आहे महाराजांचा. आणि ह्या क्लायमेटमध्ये तर अजून भारी. सनसेट. आताची लोकेशन रॉक गार्डन आहे. यामध्ये लहान मुलांसाठी गेमिंग वगैरे सर्व आहे. सो सुरुवातच बघा गेमिंगपासूनच झालेलं आहे. अच्छा तिकीट पण आहे काय? हो आतमध्ये रॉक गार्डन. किती रॉक. यस. एवढ्या गरमीत सुद्धा पब्लिक येते. हा गरमी स्पेशली आणि सगळी काही बंद आहे. बंद आहे तरी पण पब्लिक आहे. पब्लिक आहे. आता आज तर शुक्रवार आहे, उद्या शनिवार. अजून पब्लिक वाढेल. जबरदस्त. चला या. मस्त संध्याकाळच्या टायमिंगला सगळे बीचवर आलेत आणि असं गाणी असला सोबत. अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा.
काय गो बायको रालीस तिकडं, किती मिस करतो आम्ही, तुम्हाला माहिती आहे का? हा काय हो बायको राली तिकडं, माहेरी माहेरी रात जाडजूड होऊन ये. मस्त क्लायमेट आहे, इव्हनिंगला भरपूर पब्लिक. रॉक गार्डन रॉक गार्डनच्या बाहेरची एरिया. चला फिरून वगैरे आलो आणि झाली जेवणाची तयारी. सर्वजण पंक्तीला बसलेले आहेत कारण मेनूच तसा खास आहे. पहिला पॉपलेट फ्राय. काय गो बाय, किती पॉपलेट घ्यायचे? हे काय? कोळंबी. कोळंबी. अजून घेतलं नाही. एक एकच नाही तर 4 घ्याल. हा अनलिमिटेड आहे का माझ्याकडची? चालेल. तुम्हाला जेवण नाही लागणार. व्हेजवाल्या का बाबा? व्हेजवाल्यांसाठी वरण, चवळीची भाजी, कोबीची भाजी, नळ्या, भजी, भजी, खीर आणि भात, राईस. तो बसले सर्वजण पद्धतशीर. चाटून पुसून जेवा हो, चाटून पुसून जेवा एकदम. इकडं व्हेज का? अधिक वजा सगळा माल घातली का काय? नाही अधिक महिना. अधिक महिना. जेवून घ्या जेवून घ्या, उद्याला आलो. बस एक भाकरी बस बस तेवढंच. डाईट झाला आता होय, खावाचा बिंदास. बस जास्त नाही घ्यायचं आता.